दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर कारची ट्रकला जोरदार धडक, छत्रपती संभाजीनगरमधील चौघांचा मृत्यू। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर झालेल्या अत्यंत भीषण अपघात झाला। गुरुवारी सकाळी एका कारची ट्रकला जोरदार धडक बसून हादरवणारा अपघात झाला। यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील चौघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झालेत। मृत्युमुखी पडलेले चौघेजण ते छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून व्यावसायिक होते। मोबाईल ॲक्सेसरीज आणण्यासाठी हे चौघेही दिल्लीला जात होते। मात्र त्याच दरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला, अशी माहिती पोलिसांनी दिली। रवींद्र भागवत काळे वय 28, संदीप नवनाथ बोरसे 30, सचिन गंगाधर गजभारे 37 आणि राजेंद्र भाऊराव कवडे 46 अशी मृतांची नावं आहेत। तर अब्दुल खलील अब्दुल समद 30 आणि उमर इस्माईल जहागीरदार 32 हे गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कार चालक रवींद्र काळे यांच्या MH20 GE 7359 क्रमांकाच्या 7 सीटर कारमधून हे 6 जण बुधवारी रात्री सुमारे 12 वाजता दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते। गुरुवारी सकाळी मंदसौर जिल्ह्यातील तित्रोज शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरील अवजड ट्रकला पाठीमागून प्रचंड वेगाने धडक दिली। मात्र हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग अक्षरशः बोनेटपासून पुढील सीटपर्यंत चेंगरला। अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। कार मालक रवींद्र काळे यांच्या मोबाईलवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली। त्यानंतर नातेवाईक तातडीने मंदसौरकडे रवाना झाले। या दुर्दैवी घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे।